महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे बृहत्साम तथा साम्यम गायत्री छंदसामि मासानां मर्षिर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकर वेदराशीची आसामां आत्ब्रसाम्यें जे प्रियोत्तमां तिमी मने रमा प्राणेश्वरून गायत्री छंद जे म्हणिजे ते सकळां छंदा माझी माझे स्वरूपे जाणिजे निभ्रांत त्वां मानसा तो मार्ग शिरो तो मी मने शारंग धरो ऋतू माझी कुसुमा करो वसंत तो मी बोल हरी बोल बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरी बोल हरी हरि हरि बोल केशव माधव गोविंद बोल हरि 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 बोल बोल हरि बोल हरि 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरि बोल हरि 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 बोल केशव माधव गोविंद शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या कृपेने अतिशय पवित्र महिना आहे, श्रावण महिना आहे. त्यामध्ये पूर्णतिथी नागपंचमी, ऋषीपंचमी, रंगपंचमी, ललिता पंचमी असे 5 पंचमी आहे. त्यापैकी ही पंचमी तिथी फार महत्त्वाची आहे. पंचांग शास्त्रामध्ये सुद्धा पंचमीचा जन्म पंडित, पंचम स्वर वगैरे वगैरे पंचमहाभूते पुष्कळ आहेत. अशा प्रकारचं अनुष्ठानासाठी पवित्र महिन्यामध्ये आलात, पवित्र तिथीवर आलात. भाग्यवाने तुम्ही. तुमच्या आईवडिलांना धन्यवाद आहे. म्हणून सर्व अनुष्ठानार्थी बंधू भगिनी, सर्व भाविक बंधू भगिनी, स्वयंसेवक मंडळी, भक्त मंडळी, जय जनार्दन भक्त मंडळ, महामृत्युंजय भक्त मंडळ, सर्व ठिकाणून आलेले भक्त मंडळी, विश्वत मंडळ, चंद्रकांत पाटील वगैरे सर्व, स्वयंपाक करणारी सर्व स्वयंसेवक, प्रक्षेपण करणारे आदरणीय
उमेश भाऊ, सोपान भाऊ, समाधान भाऊ, ठाकरे बंधू, मनोहर भाऊ, सर्वांना आणि सर्वांना व्यासपीठावरून माधुगीर बाबाचा नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. भगवान श्री संतोष गिरजी महाराज काल तुम्हाला भगवान शंकराचा महिमा सांगितला आहे. 10व्या अध्यायामध्ये भगवंताची बुद्धी शंकरा उदरामादी शंकरास्मी चतुर्वर्गस साधनम 4 प्रकारचे पुरुषार्थ भगवान शंकराच्या उपासनेनं मिळतात. आणखीनही चार वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मणांनी वैदिक मंत्रांनी पूजा करावी भगवान शंकराची. क्षत्रियांनी पुराण मंत्रांनी भगवान शंकराची स्तुती पूजा करावी. श्रीखंडचंदनम दिव्यगंधाग्नो स्मरणम विलेपनम सुरश्रेष्ठम चंदनम प्रतिग्रहता. हे पौराणिक मंत्र आहे. माल्यानी सुगंधिनी पौराणिक मंत्र आहे. क्षत्रियांनी पौराणिक मंत्रांनी करावी. वैश्यांनी चांगल्या प्रकारचं मिष्टान्नाचं नैवेद्य भगवंताला दाखवावं. नानागंधस्मायुक्तम भक्षभौज्यम चतुर्विधम नैवेद्यार्थ मया दत्तम गृहाणम परमेश्वरम. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रांनी भगवान शंकराच्या पिंडीवर वाहिलेले निर्माल्य बाजूला करावे, झाडझूड करावी आणि स्वच्छता करावी. या 4 वर्णासाठी भगवंतांच्या पूजाचा अधिकार आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी या 4 वर्णाची वेगवेगळ्या प्रकारचे कामं वाटून दिलेले आहेत. भगवंताला चौरी झाडं तसं चौऱ्या असतात राजाला, यांना त्यांना ते पण शूद्राला सांगितलं आहे. आणि विशेष ब्राह्मण नैवेद्य दाखवतात तर त्याला 1 अंशच खायचा अधिकार आहे. 3 अंश खायचा अधिकार आणि झाडझूड करणाऱ्याला आहे. अशा प्रकारची भगवंताची उपासना त्यांनी तुम्हाला सांगितली. आणि म्हणून श्री संतोष गिरजी महाराज, श्री सवणगिरी महाराज रामायणाच्या माध्यमातून आपल्याला आणि सद्गुरू जनार्दन स्वामीचं किंवा भक्तिमार्गाचं आणि प्रवचन करतायत. श्री जयराम गिरजी महाराज पूजापाठ करतायत. श्री अरुण गिरजी महाराज आणि भागवताचं अध्ययन करून थोडं दुपारच्या वेळेस सांगतायत. सवय लागली पाहिजे द्या हो. जनार्दन स्वामींनी आम्हाला त्यांच्याबरोबर त्यांचं प्रवचनाच्या वेळेस प्रवचन करायला लावलं तर आता त्यांचाच कृपाप्रसाद वाटतो आहे आम्ही. भगवान बाबाला सुद्धा भजन म्हणायला लावलं तर तोच प्रसाद आहे. त्यांनी सांगितलेलं केलं पाहिजे. काही मंडळीला बाबाजींनी सांगितलं प्रवचन कर, कितीतरी वेळेस म्हणले तू प्रवचन कर. शेवटी त्यांच्या तोंडातून शब्द निघून गेला, तुला प्रवचन करता येणार नाही, असं पण पाहायला मिळतं. आणि म्हणून द्या श्री अरुण गिरजी महाराज श्री अतिशय शिकलेले असूनसुद्धा गुरुमाऊलीच्या कार्यामध्ये ऐहिक सुखाचा त्याग करून पारलौकिक सुखासाठी गुरुमाऊलीच्या कार्यामध्ये समर्पित झालेले आहे. आणि रमण गिरजी महाराज सर्व भेग भगवंताला. ओम नमो नारायण. जय जनार्दन आहे. भजनी मंडळामध्ये आदरणीय सद्गुरू साहेबपरायण हरिभक्तपरायण श्री शिवराम महाराज, श्री जनार्दन महाराज, श्री लक्ष्मण महाराज, श्री धर्मनाथ महाराज, श्री आशिष महाराज, सर्व हर्षद महाराज, सर्व हरिभक्तपरायण मंडळीला जय हरी. जय जनार्दन. रामकृष्ण हरी. सर्वांना वंदन करून आणि श्रीमत नित्यनेमी विधीमध्ये गायत्री मंत्र आलेला आहे. आणि या गायत्री मंत्राचं विश्लेषण करताना भगवंतांनी 10व्या अध्यायामध्ये विभूती योगामध्ये सांगताय की बृहत्साम तथा साम्याम गायत्री छंदमास. जे वेदातले मंत्र आहेत किंवा पुराणातले मंत्र आहेत त्याच्यामध्ये काही छंद आहे. म्हणजे 8 शब्दावर थोडं थांबायचं. स्वल्पविराम तुम्हाला सांगितलं ना का
मी दारू पिणार नाही, पिलो तर शिक्षा करावी. मी दारू पिणार, स्वल्पविराम दिला, नाही पिलं तर शिक्षा करावी. ते स्वल्पविरामला एवढं महत्त्व आहे. आणि स्वल्पविराम म्हणजे छंद, स्वल्पविराम म्हणजे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेत्ययोत्सव मामका पांडवाशैव किम कुर्वन्त. 8 शब्दाला थोडं थांबायचं स्वल्पविराम. म्हणून ही अनुष्टुप छंद आहे. ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य 24 अक्षरांमध्ये 8×24. प्राणायामामध्ये सुद्धा असंच आहे. 6×1 6, 6×2 12, 6×3 8, 6×4 24. 6 अंक म्हणेपर्यंत श्वासमध्ये घ्यायचा, 24 अंक म्हणेपर्यंत मध्ये ठेवायचा आणि 12 अंक म्हणून हळूहळू सोडायचा. गायत्री मंत्र म्हणून जर हा प्राणायामाचा साधा अभ्यास केला पाहिजे. प्राणायामाचा साधा अभ्यास निदान किमान शरीर रक्षणासाठी तरी केला पाहिजे. सोपं आहे, पण सातत्याने केलं पाहिजे, कधीमध्ये नाही. एका साधकांनी मला विचारलं की शिवस्वरदयाचा अभ्यास करू का? शिवस्वरदयाचा अभ्यास करायला त्याच्यामध्ये स्वरावर सगळं सांगितलं आहे, कोणत्या स्वरावर कोणतं कार्य करावं. आपल्या शरीरामध्ये 3 स्वर चालतात, इडा, पिंगळा आणि सुषुम्ना. डाव्या नाकपुडीतून इळा आहे, इळा पिंगला. उजव्या नाकपुडीतून एक सूर्यनाडी, चंद्रनाडी आणि एक मधली अमृत नाडी आहे, तिला सुषुप्ती म्हणतात. अरे बाबा, तो फार अवघड आहे, हा अभ्यास थोडा अवघड आहे. कलियुगामध्ये खानपान स्वच्छ नाही, सुचिरभूतता नाही. आणि त्यासाठी तर पहिले योगाच्या अष्टांगमध्ये सांगितलं की आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. प्रत्याहार नाही तुम्ही पाळू शकत. गृहस्थाश्रम लोकांना सुद्धा योगाभ्यास करावं असं वाटतं, कारण लवकर साध्यता सांगितली आहे योगाभ्यासात. पण त्याच्यामध्ये काही चुकलं तर मग रोग पण तयार होतो. आणि म्हणून देव प्रत्याहार फार महत्त्वाचा आहे. आणि तो या मध्ये बिघडलेला आहे. म्हणून त्याला सांगितलं की बाबा ही सोपं नाही. थोडा प्राणायाम करायचा, नाही असं नाही, पण जास्त खोलात जर तुम्ही गेला तर मग त्रास पण होतो. आणि म्हणून द्या 8 शब्दाला थांबायचं आहे. म्हणून छंद गायत्रीचा 8 शब्दाचा आहे. 8×24 24 अक्षराचा गायत्री मंत्र आहे. ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. श्री विश्वामित्र ऋषींनी, ज्यांनी भगवान श्रीरामाला वेगवेगळ्या प्रकारचे अस्त्रशस्त्रविद्या दिली, त्यांनी 60,000 वर्ष तपश्चर्या केली. लोहपीठ भस्म, लोखंड जाळून त्याचं भस्म ते खाऊन तपश्चर्या केली 60,000 वर्ष. आणि मग भगवान सूर्यनारायणाकडं पाहत असताना, त्राटक क्रिया करत असताना त्यांना हा मंत्र स्फुरण झाला. म्हणून वेद हे भगवंताच्या श्वासातून निर्माण झाले. अभ्यासाचा विषय सांगतो. ऋषीमुनींची जी स्मृती जागृत झाली, श्रुती म्हणजे वेद, स्मृती म्हणजे अशा महापुरुषांना जे काही ईश्वरी साक्षात्कारातून मिळालं ती स्मृती. श्रुती, स्मृती, पुराणोक्त, ब्राह्मण मंत्र म्हणतात, हातात पाणी द्यायचं. हे तर आपल्याला 3 प्रमाण आहे. आणि या प्रमाणावर आणि अध्यात्म उभं आहे, या प्रमाणावर संस्कृती, सनातन संस्कृतीचा भार आहे. या 3 गोष्टी पाळल्या पाहिजे. याच्यावर ज्यांची श्रद्धा नाही तो पाखंडी म्हणलं जातं, अधार्मिक म्हणलं जातं, आसुरी मानले जातं. याच्यावर ज्याची श्रद्धा आहे आणि विश्वास आहे त्याला पारमार्थिक म्हणलं जातं, त्याला भक्त म्हणलं जातं.
आणि म्हणून देव त्यांना अशी स्मृती प्राप्त झाली भगवान सूर्यनारायणाकडे पाहिल्यानंतर की ओम भूर्भुवः स्वहा, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ तिन्ही लोकांना प्रकाशित करणारे हे भगवान सूर्यनारायण, माझी बुद्धी ओम तत्सत वितुर्वर्णम भर्गो देवस्य धी म्हणजे बुद्धी, हे सूर्यनारायण माझी बुद्धी तेज संपन्न कर. अर्थ आहे गायत्री मंत्राचा, ती तेज संपन्न असणारी बुद्धी स्थिर कर. बुद्धी स्थिर नाही पाहतो मी, घडीत इकडं घडीत तिकडं, घडीत एक करू का घडीत ते करू, मन तर जातच पण धारणासुद्धा पक्की होत नाही का काय करायला पाहिजे. बाबा हो, सगळ्यात सोपं आहे 3रा अध्यायात भगवंताने फार मोठा अभिप्राय दिला. असं कोणत्याही वाचण्यात आलं नाही एवढा मोठा अभिप्राय कोणत्या पंथानं दिला असेल, कोणत्या आणि धर्मानं दिला असेल. यदरत्यातर्ती श्रेष्ठ तत्तरो जनः, येथे वडील जे जे करते ते आपल्यासाठी धर्म आहे. आणि म्हणून जनार्दन स्वामींनी जे सांगितलं तोच आपल्यासाठी धर्म आहे. मार्ग दावून गेले आगे, मार्ग जाऊन गेले आधी, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, तिने पंथे चालो दादा, लपडे गुंता खोटे काय. म्हणून द्यावं अशा महापुरुषांनी सांगितलेलं काय रे आपल्यासाठी तो धर्म आहे. एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापाशी, ज्ञात सर्व तीर्थ आले गंगा यमुना काशी. एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापाशी, त्यात सर्व तीर्थ आले गंगा यमुना काशी. आणि म्हणून देव तिन्ही लोकाला भगवान सूर्यनारायणा तुम्ही प्रकाशित करा. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ, सप्त स्वर्ग आहे, सप्त पाताळ आहे, मृत्यू लोक आहे. तिन्ही लोकाला प्रकाशित करणारे भगवान ओम भूर्भुवः स्वहा तत्सत वितुर्वर्णम, तिन्ही लोकाला प्रकाशित करणारे भगवान सूर्यनारायण माझी बुद्धी तेज संपन्न कर, ती स्थिर कर आणि ती सत्मार्गाकडे प्रवृत्त होऊ दे. हा गायत्री मंत्राचा अर्थ आहे. काय सांगितलं माऊलीने? दुरिताचे तिमिर जा, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी. जे खळांची व्यंकटेश आण, तया सत्कर्मी रती वाढ. खळांची दुर्बुद्धी जाऊ दे, खळांची व्यंकटेश आणो, तया सत्कर्मी रती व ती सत्कर्मामध्ये प्रवृत्त होऊ दे गुरुदेवा. आणि खळांची व्यंकटेश आणो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र. सगळ्यांशी प्रेमानं, खरा तो एकची धर्म, जगाशी आरभावे प्रेम. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. प्रभूची लेकरे सारी, दयाला सर्वही प्यारी. अमरता बंधू मानावे, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. शरीर शुद्धीसाठी स्नान आहे. नीट लक्ष देऊन ऐका, झोपू नका. गायत्री मंत्रामध्ये जास्त विनोद करता येत नाही. शरीर शुद्धीसाठी स्नान आहे. आणखीनही चांगल्या प्रकारची शुद्धी पाहिजे असेल तर शेणानं, मातीनं स्नान केलं पाहिजे. निदान आता माती तर नाही वापरता येत तुम्हाला, निदान शेण वापरता नाही येत शहराच्या वस्तीमध्ये, निदान चांगल्या प्रकारची
नैसर्गिक साबण वापरले पाहिजे, किमान गुप्तांग स्वच्छच राहिलं पाहिजे, किमान आंतरवस्त्र दररोज धुतलेच गेलं पाहिजे. सांगू नाही पण आता का हो, तुम्ही दररोज तुमचे कपडे हे दिसतात, म्हणजे मी 8 दिवसातून एकदाच धुतो. महाराज लोकांचं ही कथा आहे. तुम्ही तर ग्रस्त आश्रम आहे, तरी पण तुम्ही अंडरपॅन्ट बन्यान धुत असाल, चांगली गोष्ट आहे. म्हणून देवा शरीर शुद्धीसाठी स्नान आहे. गोमय स्नान म्हणजे शेण लावून. आता हे सगळ्याला शक्य नाही, पण ज्यांना साधना करायची, ज्यांना महामृत्युंजयसारखा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे, यासाठी शरीर पवित्रतेला फार महत्त्व असतं. म्हणून जसं बाबाजीने सांगितलं महामृत्युंजय मंत्र, तरी गोमयनं स्नान, मातीनं स्नान आणि 3 वेळेस शुद्ध जलानं स्नान. म्हणून वेळ लागतो आम्हाला. आमची पूजा लांब लांब, संसाराची बोंबी. आणि म्हणून द्या शरीर शुद्धीसाठी जसं स्नान आहे, जमीन शुद्धीसाठी सारवण आहे. भगवती गायत्री मातेच्या शरीरामध्ये 33 कोटी देवता आहे. आणि त्या देवते आल्यानंतर माता लक्ष्मीला यायला वेळ झाला. आल्यानंतर गायत्री माताला विचारलं की आई मला कुठं स्थान आहे. म्हणे भगवती तुम्ही उशीर झाला तुम्हाला यायला. आता माझ्या शरीरामध्ये 33 कोटी देवता आहे, आता तुम्हाला राहायला जागा नाही. म्हणजे असं करू नका, कुठंतरी मला जागा द्या. विशेष असं आहे की महिलांना वेळेवर जमतच नाही तयार व्हायचं. अहो लग्नाची वेळ टळून चालली, नवरी कुठे म्हणे ब्युटी पार्लर गेली. येता येता नवरदेव बिचारा उभा राहून कंटाळा, शेवटी बसून घेतलं. आले त्यावर उठो, असं झालं. आता म्हणून एका ठिकाणी सांगितलं हे की नारळ आणि पत्नी कशी निघेल सांगता येत नाही, फोडल्यावर कळतं. नारळ फोडलं चांगलं निघलं तर ठीक आहे, नाही तर देवाला पावलं. तर पावलंच समजा तुम्हाला. तुम्ही आता ते पावन म्हणूनच अंगीकार करा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जमीन शुद्ध करायची असेल तर गोमयनं जर सारून जर केलं तर तिथं लक्ष्मीचा निवास आहे. म्हणून झाडझुडला फार महत्त्व आहे. बाबाजी नेहमी सांगायचे की जो करील झाड लोट त्याच्यासारखं भक्त नाही मोठं. सर्वात मोठा भक्त आहे झाडझूड करणार. स्वच्छता पाहिजे. आणि म्हणून द्या आता स्वच्छता अभियान सुरू झालं. किती गाडी बाबा जाऊन 58 साली बाबा गेले. आता गाडी बाबा अभियान सुरू झालं, चांगली गोष्ट आहे. पण अगोदर सर्व गाव झाडायचे, नंतर कीर्तनाच्या माध्यमातून सर्व लोकांचे विकार गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. कीर्तनाच्या माध्यमातून तुमच्या अंतःकरणात असणारी घाण काढायची. म्हणून ते म्हणायचे की मी वठ्ठी आहे. वठ्ठी म्हणजे मी धोबी आहे. मी दिवसभर गाव धुवून काढतो म्हणजे स्वच्छ करतो आणि संध्याकाळी तो मला धुवून काढतो. वठ्ठी म्हणजे धोबी, धोबी समाजाचे. सांगायचं तात्पर्य काय की जमीन शुद्धीसाठी गोमय आहे. तिथं गाय, ज्या ठिकाणी गायनं शेणानं सारलेलं असतं तिथं लक्ष्मीचा निवास असतो. लक्ष्मी मातानं तिच्या शेणामध्ये पंचगव्य करावं लागतं तुम्हाला दशक्रियाच्या वेळेस. आता करता का नाही मला माहीत नाही, पण दशक्रिया क्षौरकर्म केले. क्षौरकर्म केल्यानंतर आम्हाला ज्यावेळेस दीक्षा दिली तर त्यावेळेस पंचगव्यानं स्नान केलं. दीक्षा देताना केस काढावं लागतात. पाप हे केसामध्ये असतात म्हणून ते दीक्षेच्या वेळेस काढावं लागतात. काल मला दृष्टांत सांगून राहिला
बाबाजींच्या 10व्या आई वारल्यानंतर 10व्या दिवशी क्षौरकर्म करतात, ते पण केले नाही. 13व्या दिवशी बळजबरी न्हायाला धरून आणलं, याचे केस काढा. देवाची प्रार्थना केली, कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मदकोन तारी. हे भगवंता, आता तुझ्याशिवाय काही तरुण मला हे काढायचं नाही, माझ्या भगवान शंकराचं हे आभूषण आहे असं म्हटलं जातं, असं सांगितलं. आता पाटलाचा धाका असतो महाराज. 80-90 वर्षापूर्वी पाटील की म्हणजे फार वस्त्र असा थरथर कापायला लागलं. त्यांनी सांगितलं, आप्पा बाजीराव पाटील, मी क्षौर करणार नाही, मला तुम्ही मारलं तरी चालेल. म्हणून तेव्हा पण कधी लहानपणापासून नाही काढले बाबाजींनी केस. हे 7-8 फुटाची जटा होती. आणि म्हणून 75 वर्ष आरसा नाही पाहिला. आणि बाबाजीचं वर्षव्रती दिन वाढदिवस साजरा, गुरुजींनी सांगितलं याच्यात पाहावं लागेल. बाबा कधीच पाहिलं नाही ना, आता काय तुम्ही सांगू. अमृत महोत्सव, हा अमृत सोहळ्याच्या वेळेस 75वा वाढदिवस बाबाजींचा अमृत महोत्सव. किती त्याग आहे महाराज. त्याग मूर्ती मौन गे रे त्याग मूर्ती मौन गे रे तप साधना हे घडत करू अंदर सुरी नागेश्वरी अंदर सूर नागेश्वरी प्रथम शिवालय शोधिले सद्गुरु चरणी सुमन पुरे वाहिले सद्गुरु चरणी सुमन पुरे वाहिले. म्हणून द्या हो, सद्गुरू जनार्दन स्वामी म्हणजे तपस्वी आहे. ही तपस्याची गादी आहे. तपस्वी वृत्तीन राहील त्याला सर्व मनोकामना पूर्ण होते. म्हणून ही तपस्याची गादी आहे. आणि म्हणून द्या हो, क्षौर कर्म केल्यानंतर पंचगव्य टाकतात. गोमित्र, दूध, दही, तूप मग यानं स्नान घातले जातं. प्रेतात्म्याला सुद्धा असं प्रकारचे उपचार केले पाहिजे. आपली आई गेली असेल, वडील गेले असेल, असं पंचोपचारानं त्यांचे स्नान घालून आणि मग त्यांना अग्निदहन दिलं जातं. आणि म्हणून द्या हो, ह्या शरीर शुद्धीसाठी या स्नान हे पंचगव्य सांगितले आहे. भूमिशुद्धीसाठी शेण सांगितलं आहे. पण अंतरंगात सुद्धा शुद्धी आहे. ते मलनिर्मोषणम पूसा जलस्नानम दिने दिने. मल म्हणजे पाप. मध्ये जे पाप आहे, नैव संतेनी पापाने पुनर्जन्मा कृतानीच मलनिर्मोषणम पूसा जलस्नानम दिने दिने. भगवान महर्षी व्यासांनी गीतेचं महत्त्व सांगताना सांगितलं की मधला जो मल आहे म्हणजे पाप आहे, ते धुण्यासाठी काय आहे. मध्ये आपलं शरीर काही सामान्य नाही. याच्यामध्ये 24 देवता आहे. नवे नवे जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे. जेवढ्या देवता आहेत तेवढ्यामध्ये आहे. म्हणून याच्यासारखं देह दुसरा कुठं नाही. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, हात आत्मा परमेश्वर, हात आत्मा परमेश्वर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. जशी उसात हो साखर, जशी उसात हो साखर, तसा हृदयात ईश्वर, तसा हृदयात ईश्वर. देह देवा
गायत्री उपासना करणारे श्रीराम शर्मा यांनी गायत्रीवर बरेच पुस्तक लिहिले. त्यांची परंपरा गायत्री परिवार आहे. आता संपूर्ण विश्वात कार्य करतो, हवनाला महत्त्व देतात. त्यांनी 24 अक्षराचं चांगल्या प्रकारचं विश्लेषण केलेलं आहे. प्रत्येक अक्षर 24 ठिकाणी 24 देवता कुठं आहेत त्याचंच पण विषय आहे. गुरुद्वारामध्ये गणपती आहे, नाभीत नारायण आहे, हृदयामध्ये भशंकर आहे, ब्रह्मरंध्रामध्ये परब्रह्म आहे, हातामध्ये कोणत्या देवता आहे, या बोटामध्ये कोणत्या देवता आहे, हे ब्रह्म आहे, हे गुरु आहे, हे शनी आहे, हे रवी आहे. अशा प्रकारची आपल्या हातामध्ये याच्यामध्ये सगळ्याच ठिकाणी देवता आहे. डोळ्यामध्ये देवता आहे, कानामध्ये देवता आहे. म्हणून या देवतेचं स्मरण म्हणून सद्गुरू जनार्दन स्वामींनी हा गायत्री मंत्र काढला. पण काढल्यानंतर ती काढायसाठी त्यांना खूप साहस करावं लागलं की न होता गायत्री संबंध मुखी रिगो न शके वेद, म्हणून वेद वंद्य गायत्री सकळ मंत्राची जननी उपेक्षिता द्विजा जन्म करी तितिक्षिणी, सकळ मंत्राचा राजा गायत्री मंत्र माझा, असं श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदामध्ये नाथबाबांनी टीका केल्यानंतर गायत्रीचं महत्त्व सांगताना सांगितलं. आणि बाबाजीच्या अशा 550 ओव्या पाठ होत्या. बाबाजीने ज्यावेळेस विधी काढली त्यावेळेस आपल्या विधीमध्ये 4 वेदाचे मंत्र आहे आणि वेदाचा अधिकार म्हणण्याचा अधिकार आपल्याला नाही, कारण गायत्री मंत्राचा अधिकार आपल्याला नाही. तो वाटा आल्याशी द्विजा, ब्राह्मणाला तो दिला अधिकार आहे. काय करायला पाहिजे असा जिज्ञासू वृत्ती पाहिजे महाराज. आपली जिज्ञासा दुसरं काही विचारतात. आम्ही ज्या क्षेत्रात आहेत ते विचारणार, तुम्ही दुसऱ्या क्षेत्रात विचारता. डॉक्टरला कायद्याचं ज्ञान असेल का, किंवा वकिलाला डॉक्टरकीचं ज्ञान असेल का? नाही. जे क्षेत्रात त्याला विचारा. आम्ही दोघाला लग्न करायचं आहे, करा, आमचं काय म्हणणं. 2 आले असे फटीचर, भावाला विचारा. आता आम्हाला पाहिलं की लोक बहुतेक हिंदी बोलतात. आमको शादी करना है. मला कळलं की हे टिंब असली पाहिजे. आम्ही माणसं वळतो, जनावर नाही. हमको शादी करना है. आता मला म्हणून काय भानगड, मला काय विचारतं, मी काय नोंदणी अधिकारी काय? त्यानं 2 वेळेस विचारलं. बाबाला हिंदी समजत नाही, मराठीत विचारलं. आम्हाला दोघाला लग्न करायचं आहे. परत 2 वेळेस म्हणलं. ते जवळ जाऊन सांगा, यदा कधी बाबाला ऐकायला येत नसेल. एक बैराम कानाला थोडा त्रास होतो, डॉक्टरकडे गेला. त्याने सांगितलं की हे यंत्र घ्या काका, हे कानात लावा. मग ह्या यंत्राची किंमत 500 रुपये आणि हे दुसरं यंत्र आहे त्याची किंमत 5000 रुपये. अरे म्हणे कानातलं यंत्र आहे, याचं काय असं कमी जास्त किंमत काय? म्हणे यंत्र तुम्ही असं करायचं, कानात लावायचं, त्याची एक वायर खिशात ठेवायची, त्याला बॅटरी राहते. समोरचा माणूस अगोदर मोठ्यानं बोलन तुमच्याशी, यंत्र काम करेल थोडंफार. पण 500 रुपयाचं यंत्र असे आपोआपच तुमचं समोरचं माणूस मोठ्यानं बोलेल. आणि हे 5000 रुपये यंत्र आहे ना, हे दिसत नाही कानात घातलं तरी, म्हणून त्याची किंमत 5000 रुपये. तुम्हाला बैरपणा नको आहे ना, मग 5000 रुपये खर्च करा. आणि बैरपणा पाहिजे ना तरी 500 रुपयाचं घ्या, आपोआपच मोठ्यानं बोलून माणसं. असं पण सल्ला देत. म्हणून देवा सगळ्या ठिकाणी देवता आहे. गुरुद्वारात आहे, हातात आहे, डोळ्यात आहे वगैरे, अश्विनी कुमार वगैरे वगैरे. ते 33 देवता महत्त्वाचे आहे, 24 देवता महत्त्वाचे आहे. 25वे तत्वच भगवान शिव शरीरामध्ये. म्हणून ओम नमो ब्रह्मा, ओम नमो शिव गायत्री. गायत्री मंत्राचा अधिकार जर आपल्याला नाही तर काहीतरी याच्यावर ग्रंथ पाहिले पाहिजे. म्हणून द्या हो धांडुळलेले ग्रंथ. तुकाराम कसे काय ग्रंथ धाड, आयुष्य तर कमी होतं. कितीतरी 1000 पारायणं आणि ज्ञानेश्वरीचे केले, तेव्हा कुठं गाथा लिहिली. कितीतरी 108 पारायणं नाथबाबांनी अजानुरक्षाची पानं खाऊन आणि आळंदीला ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, तेव्हा कोणी एकनाथी भागवतची प्रेरणा झाली.
तुकाराम महाराजांनी शिवाय आणि ज्ञानेश्वरीचं पारण केलं तेव्हा गाथाची प्रेरणा झाली. आणि म्हणून देव गायत्री मंत्राचं काय, मग तिथं अंदरसुल्ला बाबाजी याला असताना तपश्चर्याच्या काळामध्ये 1 तास बोलायचे 16 वर्षामध्ये. तिथे एक ब्राह्मणीन आई असायची, ती आली, सांगितलं की तुम्ही ब्राह्मण आहात, तुमच्याकडे काही ग्रंथ आहे का, गायत्रीबद्दल काही आहे का. त्या माऊलीने सांगितलं मी पाहते. पूर्वी सर्व बहुतेक ग्रंथ ब्राह्मणाकडं असायचे, त्यांनीच वेदविद्या जपून ठेवले महाराज. म्हणून बाबाजी म्हणायचे की ब्राह्मण मम देवता. ब्राह्मण काही लोक सांगतात ब्राह्मण असे, ब्राह्मण तसे, ब्राह्मण असं करतात, ब्राह्मण ते काही माहीत, ते मला सांगू नका. माझ्यासाठी ब्राह्मण देवता आहे. नाथबाबांनी सांगितलं आहे, गायत्री मंत्रानं सांगितलं आहे, चतुर्वर्णामध्ये सांगितलं आहे. ब्राह्मण हो का समसन त्याच्या पंक्तीला बसा. शुद्ध मराठी. एखाद्यानं शुद्ध मराठीचा स्वला अभिमान होता. आता गाडीवर लर्निंग नाही तर यल्ली तर ठाकरेसारखं जरा जिज्ञास होतं मराठीचं स्वाभिमानी, त्यानं फक्त शी लिहिलं. ते शेजारच्यानं विचारलं शिवराम महाराज शी काय लिहिलं, शिकवलं ना तुम्हाला. पण ड्रायव्हर शिकत आहे, ती शी नाही. जय शंभो श्री गौरी शंकर जय शंभो. जय शंभो श्री गौरी शंकर जय शंभो. मला मराठीचा अभिमान आहे ना. शी म्हणजे यल म्हणजे एकच अक्षर आहे ना, लर्निंग. ड्रायव्हर शिकत आहे एवढा त्याचा अर्थ होतो. मग शिलेत तुम्हाला काय कंटाळा आला. शी म्हणजे ती शी थोडी लहान लेकराची. शी म्हणजे ड्रायव्हर शिकत आहे. मला मराठीचा अभिमान आहे. म्हणून देव चतुर्वर्गस साधनम गायत्री पुराणामध्ये बाबाजींनी वाचलं, त्या माऊलीने आणून दिलं. त्याच्यामध्ये 4 ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र 4 वर्ण आहे. अतिशूद्र आहे. असे 4-5 गायत्री प्रत्येकाला वाटून दिलेले आहे. त्या गायत्री पुराणामध्ये 4 गायत्री उरल्या त्या अतिशूद्राला दिल्या. असे ज्यावेळेस विश्लेषण सापडत त्यावेळेस बाबाजीला एवढा आनंद झाला. महाराज अशी जिज्ञासा पाहिजे वाचण्याची द्यावं. आता थोडी कमी झाली, वाचनीय वर्ग कमी झाला, असं वाचलं पाहिजे. चांगले चांगले ग्रंथ वाचतात. आता एवढं ग्रंथाचं मी संदर्भ सांगतो, तुम्हाला कुठे एवढा वेळ आहे वाचायला. निदान लक्ष देऊन ऐकलं पाहिजे किंवा लिहून घेतलं पाहिजे. हे ज्ञान शिबिर आहे. शिबिरामध्ये लिहून घेता का नाही. प्रोफेसर सांगतात वर्गामध्ये तुम्ही नोट्स लिहिता का नाही, मग असं लिहिलं पाहिजे. क्वचित मुलं चांगलं, एक मुलगा आहे चांगलं प्रवचन लिहून राहिलं. एक मुलगा होता 8वीला, अनुष्ठानला आला, आता नोकरीला लागला, चांगल्या पदावर आहे. आज जेवढं सांगितलं आपण तेवढंच तसंच लिहिलं. एकदाच मी वही पाहिलं ना हैराण झालो, कसं काय लिहितो तो. अशी स्मरणशक्ती असते कशा. आणि काही स्मरणशक्ती अशी, गुरुजी रिटायर होतात तरी मॅट्रिक पास नाही होत. आणि म्हणून द्या ही बुद्धीची धारणा माझ्या ठिकाणी जर असेल, म्हणजे ही बुद्धी देणारी भगवती गायत्री माता आहे. आणि म्हणून द्या या 24 देवताचं वर्णन आहे. 24 त्यांना नमस्कार करा. ओम क्रोम ओम रोम अंगुष्टकाभ्याय नमः. या सगळ्या हाताच्या तिन्ही खरवास्तविक ओम अंगुष्टाने इथून तर इथपर्यंत बोट फिरलं पाहिजे. ओम क्रोम तर्जनाय नमः असं खालून वर फिरलं पाहिजे. या प्रत्येक पेऱ्यामध्ये देवता आहे. ओम क्रोम ओम रोम अंगुष्टकाभ्यान ओम क्रोम तर्जनाभ्यान ओम रोम कनिष्ठ खालून वर काय घेत चाललंय. कुत्र दळतन पीठ, मांदळ दळतन कुत्र पीठ खातं. काय चांगल्याची अशी स्थिती हो. सांगून सुद्धा चाललं म्हणजे चाललं असं नाही पाहिजे. लक्ष दिलं पाहिजे. किती 15-20 मिनटाचाच कार्यक्रम आहे ना. चांगलं ध्यान लावून पद्धतशीर केलं तर काय बिघडलं. म्हणून प्रत्येक देवतेचं स्मरण करून त्यांना नमस्कार केला तर त्या देवता प्रसन्न होतात. रामराम पाटील रामराम. वा वा, काय द्राक्ष आहे तुमचे, काय डाळिंब आहे, वा वा वा. गावात नाही वाशे, या बसा, चहा पाणी घ्या. थोडी स्तुती केली. मला काल विचारलं सगळ्यात गोड काय. म्हणजे सगळ्यात गोड जर काय असेल साखरेपेक्षाही तर स्तुती. सगळ्यात पण स्तुती केली की इतकी गोड लागते की. म्हणून अकबर बादशाहने बिरबलला विचार
कि सबसे मीठा क्या है, सबसे मीठा जबान खासकी. खासकी म्हणजे जबान चांगली पाहिजे, गोड पाहिजे. म्हणून तोंडामध्ये साखर असावी, डोक्यावर बर्फ असावं, त्याला लोक मान्यता देतात. झोपा. मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी. मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. सबसे अच्छा फूल क्या है? सबसे अच्छा फूल आहे कपास का. कपाशीला फूल येतं, त्याच्यापासून कपडे तयार होतात, वस्त्र प्रावरण, आपली इज्जत झाकली जाते. सगळ्यात चांगली मैत्री कोणती आहे? बोले सबके अच्छी मैत्री पान खाना. पूर्वी असायचं ते, एकमेकाला पान दिलं तर मैत्री होऊन जायची. प्रवासाला निघले, बसले का झाडाखाली, पाणी पिले. मग आता त्यावेळेस तंबाखू नसेल, असेल म्हणा, पण पानानं मैत्री होती. पान से मैत्री वगैरे वगैरे पुष्कळ आहे. असा तेनाली राम म्हणून होऊन गेला कृष्णदेवरायाच्या पदरी. तो सुद्धा असा हजर जबाबी होता. आणि म्हणून देव अशी जिज्ञासा पाहिजे. गुरमावलेलं जिज्ञासू होती वृत्ती त्यांची. म्हणून त्यांनी गायत्री मंत्राची अशा प्रकारची फोड केली. आणि त्या देवतेला वंदन केल्यानंतर ती देवता प्रसन्न होते. आणि प्रसन्न झालेली देवता आपल्याकडून चांगलं कार्य करून घेते. तेव्हा कुठं आपल्याला प्रसन्नता प्राप्त होते. ओम क्रोम ओम अंगुष्ठगाभ्याय नमः. पण 24 गायत्री आहे. त्यानंतर त्या गायत्रीचे बीज आहे क्राम क्राम क्रीम क्रीम क्रोम. हे बीज फार महत्त्वाचे. महाराज गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांनी या बीजाचं फार महत्त्व सांगितलेलं आहे. तुम्हाला गोरक्ष किम्या नावाचा ग्रंथ तुम्हाला काल सांगितलं की ते वाचता येणं शक्य नाही. म्हणून हे बीज त्याच्यामध्ये आहे. कोणत्याही मंत्राला बीज लागलं की तो महामंत्र होतो. पहा तुम्ही, ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शाम, ओम त्र्यंबकमेजामहे सुगंध. कोणत्याही मंत्राला ओम लागला की तो महामंत्र होऊन जातो. आणि म्हणून देह हे बीज आहे प्रत्येकाचे. बीज महत्त्वाचं की नाही. वडाचं झाडाचं फळ केवढं असतं, एवढं. त्याच्यामध्ये किती हजार बी असते. कावळ्यानं खाल्लं, मंदिरावर टाकून देते विष्टात, आणि तिथे ते झाड उगतं. तिथं कोण पाणी घालतं? उन्हाळ्यातसुद्धा टवटवीत असतं. काग शिष्टेची होती उंबर पिंपळ. त्याच्यातलं एक जरी खाली पडला, पण ते कावळ्याच्या विष्टातूनच होतं. विशेष आहे. म्हणून ते अपवित्र आहे का? पिंपळाला आपण अश्वत्थ म्हणतो, उंबराला आपण भगवान दत्तात्रेयाचं किंवा नरसिंह भगवंताचं स्थान म्हणतो. म्हणून देव अपवित्र नाही, पवित्रच येते. म्हणून कागविष्टेची होती उंबर पिंपळ, ते अपवित्र नाही. म्हणून देव त्या देवतेला नमस्कार केला. त्या देवतेचा बीजासह मंत्र म्हणले. आता बीजासह मंत्र आपल्या सर्वसामान्याला शक्य नाही. बीज चुकलं तर त्याची फलस्थिती चुकून जाते. म्हणून साधं सोपं जय जनार्दन जनार्दनाय नमः वगैरे वगैरे आपल्यासारखंच आहे. रामकृष्ण हरी, पंढरीची वारीन रामकृष्ण हरी, दुसरं पारमार्थच नको, सोपेच सोपं. हरी मुखे हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. दुर्गा सप्तशतीमध्ये ओम यम चामुंडाय विच्चे याचा जर उच्चार चुकला तर त्याचा अर्थ बदलून जातो. अनुस्वार चुकला, एखादं बीज चुकलं तर मरी येते आणि म्री येते. चुकला तर मग त्याचं शासन पण होतं. कारण तू मागितलं तसं मग ती देवी देते, ती आई येते.
म्हणून बीज चुकलं नाही पाहिजे. ज्याला करायचं त्यानं जरूर करावं. ज्याला त्याचं ज्ञान आहे बीज मंत्राचं त्यानं केलं सारखं हरकत नाही. पण सर्वसामान्याला म्हणून पुराणातले मंत्र महत्त्वाचे आहे. देवानाम ऋषीणाम गुरु कांचन संदवम बुद्धिभूतम तम नमामि बृहस्पती नीलांजनम संभासम रविपुत्रम मेमाग्रजम. काही म्हणतात की हा मंत्र मोठा आहे, बीज मंत्र द्या, बीज मंत्र सांगा. बीज मंत्र सांगता येत नाही आणि सांगितलं तर तो चुकला तर त्रास होईल मग तुम्हाला. म्हणून आम्ही सांगतो की जरी मोठा असला तरी नवग्रहाचं मंत्राचा जप सांगितलेला आहे. शनीचा 23,000 आहे, मंगळाचा 10,000 आहे, ह्या राहूचा 18,000 आहे, केतूचा 17,000 आहे. हा जप त्या पौराणिक मंत्राचा अधिकार आपल्याला आहे. आणि काय म्हणतं हा मंत्र फार मोठा आहे, लहान मंत्र करून द्या. मंत्र लहान करता येत नाही ना, नंतर नाही लहान करता येत. म्हणून हे बीज आहे, हे बीज फार महत्त्वाचं आहे. म्हणून देव प्रत्येक देवीचे वेगवेगळ्या प्रकारचे बीज सांगितले आहे. 24 देवता आहे, तशा 24 देवी पण आहे, देवीचे स्थानं पण तसे आहे. आणि त्याच्या सगळ्यात शेवटी मातृका आहे. ओम लन्नमा ओम सन्नमा ओम धन्नमा. हे जे वर्णमाला आहे नीट लक्ष देऊन ऐका. रुद्राक्षाची माळ घालायची तुम्हाला खूप हौस आहे, चांगली गोष्ट आहे, घातलं चांगली गोष्ट आहे. पण प्रत्येक राहुल भाऊ प्रत्येक मंत्राचं प्रत्येक मनाला एक मंत्र आहे. आ ई कम कन्नमा ओम खन्नमा ओम जन्नमा ओम जन. हे जे बीज मंत्र आहे त्या प्रत्येक त्याच्यावर पंचगव्य करायचं. ती माळ पिंपळाच्या पानावर ठेवायची आणि त्याच्यावर प्रोक्षण करायचं. ओम कन्नमा ओम खन्नमा ओम जन्नमा. तर आमच्या महात्म्या लोकांना पण आम्ही सांगितलेलं आहे. लोकांची किमान मग असं करा, ब्राह्मणाकडून अभिषेक करून घ्या, केलं पाहिजे. देव प्रत्येक मंत्रामध्ये देवता आहे. आणि मग तुम्ही जपलं की तुमचं मन स्थिर होईल. यथोचित सर्व काही केलं तर फळ मिळतं की नाही. यथोचित संसार केला तर चांगलं फळ मिळतं की नाही. मग हे त्याचे बीज आहे. प्रत्येक रुद्राक्षाचा विशिष्ट प्रकारचं मंत्र आहे. गुरुमाऊली नाम वाचलेलं होतं आणि पूर्वी विधीमध्ये हे मंत्र होते. पूर्ण मोठी विधी होती. डोंगरावर ज्यावेळेस बाबाजींनी काढले त्याच्यामध्ये हे विधी होते. आणि काशीच्या ठिकाणी बाबाजी बरोबर गेलो असताना, बाबा तुम्ही काय घेतलं? म्हणलं काय नाही बाबाजी, 10 मुखी रुद्राक्ष घेतलं. 10 मुखी रुद्राक्ष काय महत्त्व आहे? म्हणून बाबाजी विधीमध्ये आहे मोठ्या खरं माहिती आहे मला, पण तुम्ही सांगा काय मंत्र आहे असं. मग बाबाजीला तो मंत्र सांगितला. आणि मग याची फलश्रुती काय? हा रुद्राक्ष 10 मुखी रुद्राक्ष काय करतो? म्हणलं 10 रुद्राक्ष भगवान जनार्दन का स्वरूप. हिंदीत आहे. भगवान 10 रुद्राक्ष भगवान जनार्दन का स्वरूप आहे. सब मनोकामना पूर्ण करता है. तुमची काय मनोकामना आहे? म्हणलं आम्हाला जनार्दन देवा करतो मी सेवा. काय मागणे काय मागणे मागो. गावागावात कुटिया होल्या हेच माझे मागणे हो. हेच माझे मागणे हो देवा, हेच माझे मागणे हो. कपाळी भस्म सदा राहू द्या हेच माझे मागणे हो. कपाळी भस्म सदा राहू द्या, हेच माझे मागणे हो. संतांची सेवा नित्य घडू द्या हेच माझे मागणे हो. हेच माझे मागणे हो देवा, हेच माझे मागणे हो. हेच आणखीन सोपं करून जनार्दन स्वामींनी ग्रामीण भागातल्या लोकांना सांगितलं की किमान जर तुम्हाला नाही गायत्री मंत्र म्हणता येत, नाही काही एवढं अवघड करता येत, तर निदान गाय पाळा. तिला सकाळ संध्याकाळ तिच्या पाठीवरून हात फिरा, तिला गोग्रास द्या, तिला चारा ठेवा. तिच्या शेणामध्ये सर्व देवता वास करतात. ती म्हणजे लक्ष्मी आहे. गाईचं किती महत्त्व आहे. धेनू मानस ग्रंथ वाचा. कोणत्याही प्रकारचा दोष गाईच्या सेवेनं जातो असं त्याचं सांगितलं. मग नवग्रहाचा असं ग्रह भूत पिशाचाद्यम त्रैलोक्यम विचरन्ते. आता कोण गाई पाळतो महाराज? ब्राह्मणसुद्धा गोदान घेत नाही. त्याच्याबद्दल पैसे द्या. विनोद सांगतो तुम्हाला की मी आईला घेऊन ब्रह्मगिरीला गेलो.
आणि भाऊ इथं ते गोदान करावं लागतं, ब्राह्मणाने गोदान करा सांगितलं. म्हणलं तुझ्याजवळ किती पैसे? म्हणलं काय नाही, माझ्याजवळ 1-1.5 रुपये आहे, दे, ते गोदान करून घेऊ आपण ब्राह्मण. गुरु, माझ्या आईची इच्छा आहे की 1.25 रुपये घ्या आणि याच्या गोदान करा. त्यानं ती गाय काढली, चांदीची गाय ठेवली, त्याच्यावर अभिषेक केला, 1.5 रुपयात 1.25 रुपयात गोदान झालं. म्हणलं गुरु, ही गाय कधीपासून आहे? म्हणजे आमच्या आजोबापासून आहे. आजोबापासून त्या गायीनं किती किंमत करून दिली तुमची, किती पैसे मिळवून दिले. ती चांदीची गाय इतके पैसे देते द्यावं तर तिच्यामध्ये लक्ष्मीचा वास आहे. म्हणून निदान तिच्या पाठीवर हात फिरा, तिला गोग्रास द्या. नाही तुम्हाला आता शक्य शहर वस्तीमध्ये, खेड्यातल्या लोकांचं सर्व ठीक आहे, तरी पण तो खेड्यात सांभाळणं थोडा अवघड झाला. म्हणून हीच तळमळ होती सद्गुरू जनार्दन स्वामीची की बाबा आपल्याला गोशाळा काढायची आहे. म्हणून आम्ही आपले चंदू पाटलांचे वडील गोडाजी बाबा क्षीरसागर त्यांच्याकडे गेलो. त्यांच्या चुलत्यांनी आपल्याला जमीन विकत दिली. चंद्रकांत पाटलांच्या, चंदू पाटलाच्या वडिलांनी 1 एकर जमीन दिली. बाबा म्हणे इथं गोशाळा काढू म्हणून. गोशाळा तर चौकडून बागायती एरिया आहे, गाय अशा मोकळ्या चारल्या पाहिजे. मग सांगितलं की बाबा आणखीन कुठंतरी 2 शाळेचं पहा. कोणतरी सांगितलं की जायकवाडी धरण प्रथमच झालेलं होतं आणि एक कालवाच निघला होता, डावा कालवा. आप्पेगावच्या पुढं मला सांगितलं, वेरूळला गेलो आम्ही मोटरसायकलवर आणि सांगितलं की बाबा ती कुठं आप्पेगावच्या पुढं जागा आहे, जमीन आहे, ती पाहून या. आता 5 वाजेला जनार्दन स्वामीकडं पोहोचलो. म्हणजे आत्ताच निघा, आजच मुहूर्त आहे. पूजापाठ केली, स्नान केलं, मोटरसायकलला किक मारली. नाशिक म्हणजे नाशिकहून वेरूळ 165 किलोमीटर, वेरूळपासून औरंगाबाद 35 किलोमीटर, 25 किलोमीटर, आणि औरंगाबादपासून म्हणजे संभाजीनगरपासून पैठण 50 किलोमीटर, आणि तिथून पुढं 40 किलोमीटर. रात्री पोहोचलो तिथं. गोदावरीचा किनारा होता, तिथं स्नान केलं, विधी केली. एक ऊसाचं ऊसतोड बांड्या, ऊसतोड कामगाराची झोपडी होती, तिथं राहिलो आणि ती जमीन पाहिली. परत आलो. म्हणलं बाबाजी खूप लांब जमीन आहे, तिकडचे लोक आपल्याला ओळखता नाही ओळखते वगैरे वगैरे सांगितलं. मग त्या कुठं ही जमीन मिळाली, पण तरी मोकळ्या गायी सोडण्यासाठी. म्हणून तीच सद्गुरू जनार्दन स्वामीची इच्छा. गोंधनखेड्याला आपल्याला तरी गणेश पाटील देशमुखनं आपल्याला 2 एकर जमीन दिली, विकत घेतली आणि त्या ठिकाणी गोशाळा काढली. आता 300 गायी आहे. प्रथम दर्शनी आता पण तिकडं वाघायती वाढलं, तर आता गायी सोडता येत नाही बाहेर. पण तिथं असं आहे, आता आमचे सरपंच आलेले सांगीचे विजयदादा आहेत, त्यांनी घाडगे पाटील म्हणून, तुम्ही आता मराठी आहे आपण सर्व, गोशाळा गायी पाळू शकत नाही, दररोज फक्त 10 रुपये द्या, असे महिन्याचे 300 रुपये झाले की ते माझ्याकडे जमा करा आणि त्यातलं मी गायीसाठी दररोज गोग्रास दिला पाहिजे. ग्रहस्थ आश्रमाचे 5 प्रकारची हिंसा होत्यात, त्यापैकी हूत प्राहूत ब्राह्मशित आणि प्रायश्चित्त. त्यापैकी गायीसाठी गोग्रास देणं त्यांचं एका बापाचं क्षालन होतं, म्हणून गोग्रास दिलं पाहिजे. पत्नीला विचारलं शहरातल्या, पहिली भाकर किंवा पहिली पोळी गायीची असते, आमच्यासारख्यानं सांगितलं. दुसरी पोळी कुत्र्याची असते आणि तिसरी पोळी मग तुम्ही अग्नीला टाका नका टाकू. त्या माऊलीनं ऐकलं, घरी गेली, पोळी केली, पहिली पोळी केली, दुसरी केली. आता गाय कुठं पाहिजे, मग गायीची पोळी स्वतः खाल्ली, कुत्र्याची पोळी कंसातलं ओळखून ज्ञान द्यावं. दुसरी पोळी त्यांना दिली, अहो घ्या दुसरी पोळी आहे, तिसरी पोळी आपण अग्नीला नंतर पाहू. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. म्हणून गायीच्या सेवेला फार महत्त्व आहे. द्यावं 10-10 रुपये देतात. आता चांगल्या प्रकारची गाई, चांगल्या प्रकारचं चाललं आहे. 300 गाई एकदम टवटवीत एका ठिकाणी. ते तेवढे पैसे जमले, 60-70 लोक आहेत, तेवढे पैसे आले की त्याचं वेगळ्या प्रकारचं गोशाळेचं खाद्य देतात, चारा देतात
भांड्या देतात आणि चांगलं गायचं चालू आहे. माझं फार मोठं काम या लोकांनी उचललं आहे, म्हणून मला विशेष त्यांचं कौतुक करावंसं वाटतं. गोंधनखेडा भागाचे लोक आहेत. दररोज तुम्हाला माहिती आहे 300 गाईचं शेण काढायला त्यांना 2 वेळेस वैरण टाकायची किती अवघड काम आहे. आणि तुम्हाला माहिती आहे माणसं मिळत नाही आणि काही म्हणते काम नाही माणसं मिळत नाही, फुकट पाहिजे सगळंच. तुम्हाला सरकारची मी निंदा करत नाही, सगळं दिलं तुम्हाला, मग काम करायची गरज राहिली नाही. म्हणून द्या हो असे उपक्रम केला की प्रत्येक गावाच्या महिलांनी 8-10 महिलांनी 10-12 महिलांनी यायचं, 10 वाजता यायचं, गायचं शेण काढायचं, वैरण टाकायची आणि 4 वाजता जेवण करून निघून जायचं. अशा 100 गावाच्या महिला, जवळपास 1000 महिला तयार झाल्या दररोज. त्यांच्या भाड्याने येतात. लोकांना माहीत झालं तर गाडीवाले पैसे घेत नाही. दररोज 5-25 महिला येतात, झाडझूड करतात. सोपं आहे का 300 गाईचं करणं? एका गाईचं करून दाखवा, शेतकऱ्याला सुद्धा अवघड आहे एवढ्या गायचं. म्हणे ही गोसेवाचं व्रत जनार्दन स्वामीची आंतरिक इच्छा तिथं पूर्ण झाली आहे. निमित्त मात्र माधुगिरी बाबा आहेत, महेशगिरी बाबा आहेत, त्यांचा संकल्प होता. सत्य संकल्पाचा दाता परमेश्वर आहे. म्हणून द्या हो. नाही आपल्याला काही गायत्री मंत्राचा अधिकार किंवा नाही आहेत, निदान गायच्यासाठी गोग्रास दिलं पाहिजे, गोसेवेसाठी थोडं हे दिलं पाहिजे. अशा प्रकारचं गायत्री मंत्राचं महत्त्व आहे, गायीचं महत्त्व आहे द्या हो. आणि म्हणून नाही आपल्याला काही करतात अशी गोसेवेसाठी काहीतरी दिलं पाहिजे. जे मोठमोठ्या हे बघा, गोशाळेविषयी मी काही वेगळं बोलत नाही. गोशाळेच्या निमित्तानं येतं, त्याचा खऱ्या अर्थानं गोशाळेसाठी उपयोग होतो का हे सुद्धा पाहिलं पाहिजे. बघा तुम्ही मोठमोठ्या गोशाळा आहेत, पण गाईसाठी आलेलं गाईसाठीच वापरलं जातं का? एक दक्षता सांगतं तुम्हाला जनार्दन स्वामींची, वैशिष्ट्य सांगतो. माझे गुरुदेव आहे, माझ्या गुरुदेवाचं वैशिष्ट्य सांगितलं पाहिजे. आपलं श्रद्धास्थान आहे त्याच्याविषयी सांगितलं पाहिजे. आता जनार्दन स्वामीनं ज्यांनी पाहिलं नाही, ज्यांचं श्रद्धास्थान माधुगिरी बाबा आहे, त्यांनी त्यांच्याबद्दल सांगितलं पाहिजे. ब्राह्मणाची दक्षिणा 21,000 रुपये एका सद्ग्रस्ताने दिली. प्रत्येक ब्राह्मणाला 1000 रुपये. आता 20 ब्राह्मण झाले, आता एक ब्राह्मण राहिला. भाऊजी एक ब्राह्मण कोण आहे? सगळ्याला विचारलं की तो ब्राह्मण कोण आहे. मग एखाद्यानं सांगितलं ते काळे टोपी घातलेले, ते मोठ्या नाकाचे, ते बाजूला बसायचे, ते वैदिक होते, त्यांची दक्षिणा राहिली. मग ते कुठं येते? ते कुठं गेले गावाला निघून, कुठंतरी गेले असे. 4 दिवस झाले, 5 दिवस, बाबाजीला पूजा गोड लागणं. त्या ब्राह्मणाची दक्षिणा, ते जे जेवढी दक्षिणा आहे ती दक्षिणा ती बाजूला ठेव. माऊली होते, प्राणप्रतिष्ठा आहे, हृदयेश्वराच्या प्राणप्रतिष्ठेला ज्ञानेश्वर माऊली होते. माऊली आला का तो ब्राह्मण? नाही बाबाजी. अरे त्याचा शोध घ्या ना. बऱ्याच शोध घेतला, भाऊला सांगितलं. ते ब्राह्मण 4-5व्या दिवशी तो ब्राह्मण आला. सगळे ब्राह्मण निवृत्तीनाथाचं दर्शन घेतल्यानंतर जनार्दन स्वामीचं दर्शन घ्यायचे. नीट लक्ष देऊन ऐका, दक्षता कशाला म्हणतात. अनपेक्षा सुचिर दक्षम उदासीन गतव्यता सर्वारंभ परित्यागे योमद भक्त्या समयपरा. 12वा अध्याय. काय उत्तम भक्ताचे लक्षणं, काय उत्तम शिष्याचे लक्षणं, काय उत्तम सत्पुरुषाचे लक्षणं, काय उत्तम संताचे लक्षणं. 12वा अध्याय वाचा. 4-5व्या दिवशी तो ब्राह्मण आला. तोपर्यंत तळमळ. त्याची दक्षिणा, ज्यानं दिली दक्षिणा तीच दक्षिणाचे पैसे त्याला. एवढी दक्षता आहे का महाराज गायीच्या सेवेसाठी? मला सांगा तुम्ही. मी कोणाची निंदा म्हणून सांगत नाही, वस्तुस्थिती आहे. शिवार्पण. आणि म्हणून देव तो ब्राह्मण राव गुरु म्हणे 4 दिवस झाले म्हणे कुठंतरी मी गावाला. दक्षिणा काय करायची स्वामीजी? तुम्ही सत्पुरुष आहात, तुम्ही नुसतं न्याहाळून पाहिलं तरी मला दक्षिणा आहे. काय विचार आहे महाराज? याला ब्राह्मण म्हणतात. तुम्ही फक्त कृपा कटाक्ष न्याहाळले आपल्या पदी बैसवे. तुम्ही फक्त कृपा दृष्टी ठेवा, काही दिलंच पाहिजे असं नाही. असे समाधानी ब्राह्मण पण आहे, नाही असं नाही. किती दक्षता आहे ते पैसे तेच ते 1000 रुपये त्याला दिले तेव्हा कुठं बाबाजीला गोड लागलं. मला सांगा की अशी दक्षता असेल
ते सत्पुरुष असतात, अशी दक्षता असेल ते संत असतात. म्हणून अतिदक्षतेच्या भागातूनच जनार्दन स्वामीने नित्यनैमित्ती काढली आहे आणि त्याच्यामध्ये हा गायत्री मंत्र काढला आहे. यानं शरीर शुद्ध होतं, तुमची बुद्धी शुद्ध होईल, ते संपन्न होईल, ती चांगल्या मार्गाकडे प्रवृत्त होईल. म्हणून हात जोडून विनंती आहे सर्वांना, ज्यांना लिहिता वाचता येतं, जरी पाठ नाही करता आले दररोज म्हणा. स्नान करून 10-17 जास्तीत जास्त 12-14 मिनिट लागतात पाठ झाल्यावर, आणि वाचून म्हणलं तर 15 मिनटं लागतात. म्हणून माझ्या हात जोडून विनंती आहे. अशा प्रकारचं गायत्री मंत्राचं महत्त्व आहे, गायीच्या सेवेचं महत्त्व आहे. पर्याय तुम्हाला सांगितले. जय जनार्दन, जय जनार्दन. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज.